आता कुरणच्या हद्दीमध्ये वन खात्याच्या ह्या जागेमध्ये नारायणगावच्या ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचं काम सुरू आहे. तिथली माती आलेली आहे. साधारण किती ब्रास माती आली असेल? आता मी तेच पाहणी करण्यासाठी आलो होतो. सगळं बघितलं आहे आणि माहिती पण घेतली आहे. तर भरपूर सारी माती आत्ता इथं आलेली आहे. ब्रासमध्ये सांगणार एक 150 ते 200 गाड्याच्या पुढे आलेली आहे माती. एका गाडीमध्ये 6 ब्रास बसते. एक 1200-1300च्या पुढे आलेली असेल ब्रासमध्ये. तर ह्या मातीचं काय करणार? ही माती पुन्हा चोरी जाऊ शकते. नाही, आता ह्या मातीचं नियोजन असं राहील एकदम. ते आपला जो बंधारा आहे, जो पहिला फुटलेला होता, तो पहिला त्याच्या मातीच्या साह्याने आपण बुजून घेतला. आता त्यानंतर हा जो एरिया बघितला आपण, ह्या एरियाची पाहणी केली तर सगळा खडकाळ एरिया आहे. आपल्याला माहिती आहे 1 सेंटीमीटर जर मातीचं थर बनायचं असेल तर त्याला खूप वर्ष कालावधी निघून जातो. त्याच्यामुळे आपल्याला ही सगळी जी माती आहे ती मातीचा व्यवस्थित एक उपयोग करून एक थोडी व्यवस्थित सपाट करून घेता आणि या ठिकाणी झाडांचं नियोजन करता येईल की जेणेकरून इथं पर्यावरणाच्या दृष्टीने चांगलं. किती हेक्टर क्षेत्र आहे? हे हेक्टर किती सगळं? 7-8 हेक्टर आहे. म्हणजे माती टाकलेलं क्षेत्र 5 हेक्टर. हो, 5 हेक्टर आहे. आणि तुम्ही मग म्हणले आल्यानंतर काही माती वगैरे चोरीला गेली तसं काही होणार नाही. याच्यातलं एक हे फॉरेस्ट लँड आहे आणि फॉरेस्ट लँडवर कोणीही तशी डेअरिंग करणार नाही. आणि जर डेअरिंग केली तर तसं आपण कायद्यानुसार त्याचं बुक करू. आपलं बिबट सफारी कुठपर्यंत आले? बिबट सफारी आता होतो यांचा विषय आहे, त्यामुळे मला जास्त त्याच्यामध्ये माहीत नाही बिबट सफारीमध्ये.